नमस्कार मित्रांनो, आज आमच्या दिवसाची सुरुवात अशी झाली उड्या मारू मारू, कारण आम्हाला खावाचा होता उपमा। गरमागरम उपमा खाल्ल्यावर जराशी थंडी कमी होईल असा मला वाटला होता। आपण कोटचा कामान कोटचा का मग धरलो आपला टोपरा आणि अशी घाललो तर का सांगू तुले, एखाद्या मेंढीसारखी मी दिसत होतो ना। हा पाना गेवड्यानं परून राहिला माझी व्हिडिओ काढते म्हणून। आणि हा आमचा लहान चांडरी मस्त येते गरमागरम उपमा खात बसला। त्याले पहिले पोटोबा करू दिलो न असा घर झाडलो तर पायानं केवड्यानं कचरा माया घरात रे बाबा। असा लागला का मी 1 वर्षापासून घर झाडलो का नाही। याच्या झाला आता पोटोबा, आता मस्त खेळायला बसला। तर आता म्हणलो संडास बाथरूम मध्ये हार्पिक टाकतो न अशी चकाचक अशी चमकवतो। मग म्हणलो फरची पुसतो तर का माया पोरगा म्हणते दे मम्मी मी पुसून देतो। तर धर बापा म्हणलो पुस। पण माहित नाही बापा या बड्डे बाईला आज काय झालं, सकाळपासूनच मोठ्याने चिडचिड करत होता। चल म्हणलो थोडासा याला फिरवून आणून, मग म्हणलो फिरायला गेलो तर चल आपले ब्लाऊजही आणून टाकतो। मग मी आपले दोन्ही ब्लाऊज आणून टाकलो। घरी येता बरोबर याले मनमाने झोप लागली बाबा। पाना हा कसा झोपला। मग त्याचा भाऊ म्हणते मम्मी मी फुगे फुगवतो कारण तुले बहुत वेळ लागल। मग केलो पटापट तयारी न घराजवळच्या सगळ्याला बोलावून टाकलो, आपल्या घरमालकीन पासून समोरच्या दुकानवाली पर्यंत। 10 वर्षापासून मी येथे राहून राहिलो बाबा, पण मला काही तेलुगू येऊ शकली नाही। पण माझ्या घरमालकीनले हिंदी येते म्हणून मोठा चांगला झाला मा, नाही तर एकामेकाच्या तोंडाकडे पाऊच राहणे होता येते। मी काही जास्त जोरासोरात माझ्या पोराचा वाढदिवस केलो नाही बाई, कारण आपली जेवढी पाऊत आहे तेवढ्यातच मी ठेवलो। गेल्या 10 वर्षात बाहेरच्या राज्यात राहूनही मी एवढे चांगले माणसं कमवलो याच्यातच मी समाधान मानतो। आणि हो, प्रत्येक जागी काही पैसा कामाचा नसतो, हे जीवाभावाने कमवलेले माणसं हे आपल्या खरी संपत्ती असते। पोराचा वाढदिवस होता म्हणून महिन्याभरापासून मी या दिवसाची वाट पाहत होतो। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका। भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।